लग्नानंतर श्री आणि जान्हवी मध्ये पहिल्यांदाच कडाक्याचं भांडण झालंय. कोण कारणीभूत ठरलंय ह्या भांडणाला पाहूया. उद्या तुला जमलं ना तर माझी आई आणि वडील यांनाही एकत्र आणायला धडपड करशील. श्री पण मग बिघडलं कुठे? अरे त्यातून जर सगळ्यांचं चांगलं होणार असेल. जान्हवी, तुला जे काही करायचंय ना ते ह्या घराबाहेर, या घराकडे पाठ फिरवून बाहेर गेलेल्यांना पुन्हा घरी आणण्याचे प्रयत्न करू नकोस. ते नाही होणार. लग्नानंतर श्री आणि जान्हवीचा संसार सुखानं सुरू होता. मात्र यात आता मिठाचा खडा पडलाय. श्री आणि जान्हवीमध्ये कडाक्याचं भांडण झालंय. श्री पहिल्यांदाच आवाज चढवून बोलल्यानं जान्हवी दुखावलीये. कोणी दिला तुला? जान्हवी, मी त्याच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाहीये. मी फक्त त्याला एक ऑफर दिली. जो काही निर्णय घेतलाय ना तो त्याचा त्याने घेतलाय. तू भाग पाडतोयस त्यांना. मग मी काय करू? इतकंच असेल तर तू जा आणि बोल त्याच्याशी. जान्हवी, खरं तर मला आपल्यातला आबोला संपवायचा होता, बट कधी कधी सायलेन्स इज बेटर हे पटलंय मला. प्रत्येक वेळेस बोलून प्रश्न नाही सोडवता येत. पण या सगळ्याला कारणीभूत ठरलाय तो श्रीचा लक्ष्मीकांत काका. जान्हवी लक्ष्मीकांतला चोरून भेटली याचा श्रीला राग आलाय आणि म्हणूनच या दोघांमध्ये भांडणाची ठिणगी पडलीय. मात्र तरीही गोखले कुटुंबीय आणि लक्ष्मीकांत यांच्यातले संबंध सुधारतील अशी आशा जान्हवीला कायम आहे. आई, माझा अजून एक अपराध पोटात घ्या. आता काय? काल मी श्री आणि जान्हवीचं बोलणं ऐकलं. चोरून नाही, शपथ चोरून नाही. दूध घेऊन गेले होते ना तेव्हा दारा आडून ऐकलं. बर, आता जे ऐकलंय ते तुझ्याच कडे ठेवायला शिक. श्री आणि जान्हवीचं भांडण झालं हे पण नको सांगू. तर दुसरीकडे जान्हवी लक्ष्मीकांतला भेटते हे घरात कळल्यानं आई आजीही हवालदिल झाल्यात. विषय भाऊजींचा होता असं मला वाटतंय. श्रीना खूप चिडला होता जान्हवीवर. तरी काल जेवताना मला शंका आली होती की या दोघांचं काहीतरी बिनसलंय, हो ना आई? पण कांतामुळे का झालं असेल यांच्यात भांडण? कारण काही असो बेबी, पण कांता निमित्त झालं ही गोष्ट गंभीर आहे. का? इंदू, संसार न टिकण्याचा आपल्या घरचा इतिहास तुला माहित आहे. श्री आणि जान्हवीचा नवीन संसार सुरू झालाय. तो फुलणं बहरणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कांताच काय, इतर कुणीही त्याच्यात बाधा आणलेली मला चालणार नाही. बघ ना आता. तर छोटी आई सोडली तर श्रीच्या इतर आयांनाही ही बाब फारशी पटलेली दिसत नाही. त्यामुळे आता आई आजीचा राग निवळेल की आणखी रागाचा पारा चढेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. म्हणूनच मला लक्ष्मीकांत इथं यायला नकोय. आय एम व्हेरी अँक्शियस अबाउट माय फ्लॅट. मी कधी एकदा राहायला जातोय असं झालंय मला, आणि हे काम होत नाही आणि मग मी रेस्टलेस होतो. तिकडे श्रीने आरजीला स्वतःचाच फ्लॅट देण्याचं ठरवलंय. मात्र या दोघांमधलं नातं अजून एकमेकांना न कळल्यानं ती उत्कंठा प्रेक्षकांना कायम आहे. ओके. हो, पण जोपर्यंत रेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे डिपॉझिट वगैरे फिक्स होत नाही तोपर्यंत मी कसं राहायला जाणार? अहो, काही हरकत नाही, तुम्ही व्हा ना आधी शिफ्ट. असं कसं वा शिफ्ट म्हणजे? हो, ते मालकाशी बोलायला नको का? घर मालकाशी बोलायचंय? अहो, पण त्याची काही गरज नाहीये. गरज नाही म्हणजे? अहो, खरंच गरज नाहीये. तुम्ही ऐका ना, तुम्हाला जो फ्लॅट आवडलाय ना तो तुम्ही फायनल करून टाका. पुढचं सगळं मी बघतो. व्हॉट डू यू मीन? मी समोरच्या पार्टीला न भेटता सगळं डील कसं कन्फर्म होईल? अहो नाही हो, खरंच त्याची काही गरज नाहीये. नाही, गरज कशी नाही? सांगा ना मला, गरज कशी नाही? हे बघा, तो कोणी मालक असणार की नाही त्या घराचा, तो मला सहजासहजी कसा राहायला देईल तिकडे? हा, आणि मला ना ह्या असल्या सगळ्या डील ना फिशी वाटतात. प्लीज. अहो, असं काहीही नाहीये. हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी करतो ना सगळं. यू डोंट वरी. हे बघा, तुम्ही फार फार तर नेगोशिएट कराल. हो, पण भाड्याची रक्कम कळल्याशिवाय पुढचं ठरणार कसं? अरे हो, नाही तेही खरंच आहे. मी असं करतो, मी मनीषशी बोलतो. तो मनीष
एकूणच नात्यांची ही नाती एकमेकांमध्ये घट्ट करण्यात जान्हवीची मात्र सध्या चांगलीच कसरत सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. लिसन टू मी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.